चांगलं चांगली गोष्ट आहे. सक्षम सशक्त लोकशाहीकडे आपली वाटचाल चालू आहे. समोरचे विरोधकच ठेवायचेच नाही. सत्ताधारी पक्षांनी सगळ्याचा वापर करून सत्ता, प्रशासन, पोलीस, यंत्रणा, धारागिरी आणि बिनविरोध निवडून यायचं. कशाला हवी लोकशाही? कशाला हव्यात लोक निवडणुका? कशाला हव्यात निवडणुका? चांगली गोष्ट आहे. आता काही समजणार नाही या गोष्टीचे परिणाम. कालांतराने भारताला हे भोगावं लागेल. यावरच आता निवडणूक आयोगाने निवडणूक आयोग जोक आहे. निवडणूक आयोग हा स्वतः एक मोठा जोक आहे. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आज प्रचार सभा आज वरळीमध्ये पार पडत आहे. प्रत्येक जण आपापला प्रचार करणार, तसे ते दोघे प्रचार करतात. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल म्हणताना म्हणाले की ज्या ठिकाणी हे बिनविरोध जे उमेदवार आहेत ते निवडून येतात, कारण की त्या ठिकाणी जे विरोधक जे आहेत त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांना आपला पराभव दिसत आहे, त्यामुळेच ते माघार घेतात. असं चांगली गोष्ट चांगली गोष्ट प्रणिला केने यांना आपण उमेदवारी न दिल्याने ते नाराज झाले होते आणि त्यांनी मग त्यांचा प्रश्न होता. खर तर सर्वात अधिक मतांनी माझ्या पक्षातनं प्रमिला केने निवडून आल्या होत्या जेव्हा त्या माझ्या पक्षात होत्या. काय कारण झालं मला माहित नाही, पण त्यांनी आमचा पक्ष सोडला आणि एवढे ज्येष्ठ नुकतंच त्यांच्या पतीचं निधन झालं. अशा एका विधवेचं तिकीट आहे त्यावेळेस कापण्यात आलं. चांगली गोष्ट. त्याचं तिकीट का कापलं हे आजपर्यंत अनुत्तरित आहे. एकीकडे आज संजय राऊत यांनी जसं उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता भाजपवर देखील आता आरोप करत आहेत आणि त्यानंतर संजय राऊत यांनी म्हटलं की अमित शहा यांची पक्षाची साथ सोडून पुन्हा एकदा त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात यावं असा सल्ला दिला. मला माहित नाही. संजय राऊत सल्ले देत असतात सगळ्यांना. पण अजित पवार पुन्हा जर शरद पवार गटामध्ये आला तर स्वागत असणार. शरद पवारांना सोलापूरमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज मागे न जाण्यावरून एका मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत त्यांची हत्या झाली आहे. चांगलं सशक्त लोकशाही बिनविरोध निवडणुका लढवण्याची जी हौस आहे त्याच्यात नाही सगळं करते आणि चांगलं समाजाला चांगलं दर्शन घडतं. पैसे फॉर्म मागे घेण्यासाठी बिनविरोध आपल्या उमेदवार निवडून यावेत यासाठी थैल्याच्या थैल्या उघडल्या जात आहेत, जेवणं दिली जात आहेत. पैशाचा महापूर आलाय महाराष्ट्रात. त्याचा वापर हा असा होतो. बिनविरोध हा विजयाचा नवीन फॉर्म्युला आहे असं वाटतं तुम्हाला? लोकशाहीच्या हत्येचा नवीन फॉर्म्युला आहे. सर, अजित पवार म्हणतात की राज्यात लुटारू गँग तयार झालेली आहे, राक्षसचा दर करण्यासाठी आम्ही निवडणुकीचा रिंगणात आहे. कोण आहे लुटारू गँग त्यांनी ठरवावं. त्यांनी जाहीर करावं लुटारू गँग कोण आहे. कारण का लुटारू गँग जर कॅबिनेट असेल तर मग ते कॅबिनेटचे सदस्य. एकीकडे मुंबईच्या महापौरावरून अनेक विधानं समोर येतात. जसं कृपाशंकर सिंह असते ते म्हणतात की उत्तर भारतीयांची मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून त्यामुळे आमचा महापौर असेल, तर दुसरीकडे भाजपच्या वतीने हिंदू हा महापौर असेल. जात, धर्म, वर्ण या व्यवस्थेविरुद्ध भारत अनेक वर्ष भांडला. अनेक वर्षांची लढाई झाली. इतिहास आहे भारताचा. त्या जात, धर्म, वर्णावरती परत भारत येतोय आणि त्याच्यावरतीच राजकारण करतोय. त्याला एकच नाही ना. आपण मुंबईतून आधी त्या वापर इथे केला जातो की या ठिकाणी धरण नाहीये. ठाणे शहराच्या आपण म्हणतात की विकासाच्या वगैरे केल्या जातात, पण ठाणे शहराला मानकी हक्काचं धरण नाही. तुम्ही अनेकदा ही व्यथा सुद्धा बोलून दाखवते. ठाण्याला स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नाही, ठाण्याला स्वतःचं धरण नाही. त्यासाठी तुमचं काय मिशन असेल त्यासाठी
मिशन काय सरकारला करा म्हणजे इथला जो सत्ताधारी पक्ष आहे म्हणजे त्यांना काही करायचंच नाही त्यांना फक्त अशा बिनविरोध निवडणुका जिंकायच्या आहेत आणि थैल्या उडून नंतर निवडणुका जिंकायच्या. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक प्रश्न केला कारण की त्या ठिकाणी शरद पवारांचा बॅनरवर फोटो कायम राहणार असं अजित पवार यांना विचारलं तर अजित पवार यांनी सांगितलं की पत्रकारांना म्हटलं की तुझ्या तोंडात साखर पडो म्हणजे शरद पवारांचा प्रत्येक बॅनरवर फोटो पाहिजे असं अजित पवारांची इच्छा असं वाटतं. मला तो प्रश्न समजला नाही आणि तशी इच्छा असेल तर काय वाईट नाही. म्हणजे अजित पवारांना प्रश्न केला की पुणे शहरात अनेक ठिकाणी बॅनर लागले त्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो असला पाहिजे तो कायम राहिला पाहिजे यावर अजित पवारांनी उत्तर दिलं की चांगलं ना त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण हो. हिंदी में। सर ये 68 लोग चुनाव में जीत के आए हैं लोकसभा चुनाव में, किस तरह से देखते हो आप सर? सशक्त गणतंत्र की तरफ हम आगे बढ़ रहे हैं. अब चुनाव की क्या जरूरत है. अब ऐसे ही बिन विरोध चुनाव होते रहेंगे. इस बार 68 आए, अगली बार 300-400 आएंगे. आस्ते आस्ते हम इस माहौल में जाएंगे तो चुनाव होंगे ही. साहब आरोप ये भी लगाया जा रहा है कि 5 से 10 करोड़ में खरीदे जा रहे हैं उनसे की तरफ से आरोप मालूम नहीं मुझे. दाम क्या है मुझे पता नहीं. तो आपका क्या कहना है इसके ऊपर सर? क्या कि इतने उम्मीदवार जीत के आए हुए हैं, इस तरह से आप लोग कहते हैं तो अच्छी बात है ना. देखो ना कि भारत की लोकशाही कितनी मजबूत है. अब लोकशाही जिंदा रखने के लिए एक लड़ाई लड़नी पड़ेगी. भारत मुझे लगता है गणतंत्र की लड़ाई हार चुका है. सर चुनाव आयोग को कंप्लेन करेंगे इस चीज को लेकर? चुनाव आयोग नाम का एक बड़ा झूठ है महाराष्ट्र और देश में. क्योंकि ना तुम उसको कुछ बोल सकते हो ना उसको कोर्ट ले जा सकते हो. कुछ नहीं कर सकते आप. तो क्या करेंगे आप. सर शाहरुख खान को लेकर कंट्रोवर्सी चालू है टाइटल को लेकर. एक बांग्लादेशी प्लेयर लिया था जिसको लेकर कंट्रोवर्सी चालू है, किस तरह से देखते हो तो सर? ऐसा है कि ऐसी कंट्रोवर्सी से टीवी पे चमकने के लिए की जाती है और कुछ नहीं. तर एक राहुल नार्वेकरांकडे एक आरोप झाला. राहुल नार्वेकरांकडे आरोप दिला दुर्गावरती. ठीक आहे ना. सगळेच करतात त्याच्यात राहुल नार्वेकरांनी केलं त्याच्यात मोठं काय केलं.